नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आता बातमी आहे वन विभागाची, पाहूया सविस्तर. बल्लारशाह वनपरिक्षेत्राअंतर्गत कारवा बल्लारशाह जंगल सफारीमध्ये 13 मे 2024ला बल्लारशाह वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी गस्त करीत असताना सकाळी 9:30 वाजताच्या दरम्यान सफारीमधील कक्ष क्रमांक 510 नियंत्रण किन्नी येथे 2 वाघाच्या झुंजीत एक 2.5 वर्षीय नर वाघाचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. पुढील कारवाई करण्याकरिता मोकास्थळी प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांचे प्रतिनिधी मुकेश भांदरकर व राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण प्रतिनिधी बंडू धोत्रे यांना बोलावून यांच्या समक्ष मोका पंचनामा नोंदवून वन्यप्राणी संरक्षण अधिनियम 1972 अन्वये प्राथमिक वन गुन्हा क्रमांक 08961/224013 13 मे 2024ला जारी करून मृत वाघाचे शव ताब्यात घेण्यात आले व शव विच्छेदनाकरिता वन्यजीव उपचार केंद्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर येथे नेण्यात आले. मृत बछड्यांचे शवांचे शवविच्छेदन डॉक्टर कुंदन ओडचलवार, पशुवैद्यकीय अधिकारी TCC चंद्रपूर व डॉक्टर आनंद नवारे, पशुवैद्यकीय अधिकारी चंद्रपूर यांनी केले. सदर प्रकरणात पुढील तपासाकरिता मृत वाघाचे शीलबंद नमुने घेण्यात आले असून ते रासायनिक विश्लेषणाकरिता वैज्ञानिक प्रयोगशाळा येथे पाठवण्यात येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मध्य चांदा वन विभाग चंद्रपूरचे उपवन संरक्षक श्वेता बोडेड्डू व सहाय्यक वन संरक्षक आदेश कुमार शेंडगे यांच्या मार्गदर्शनात बल्लारशहाचे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश रामचंद्र भोरे हे करीत आहेत. सदर कारवाई पूर्ण करण्याकरिता क्षेत्र सहाय्यक VP रामटेके, BT पुरी, वनरक्षक कुमारी वैशाली जेनेकर, कुमारी माया पवार, रणजित धुर्योधन, परमेश्वर अनकाडे, SS नैताम व मनोहर धाईत व रोजंदारी वन संरक्षण मजूर यांनी सहकार्य केले. ब्युरो रिपोर्ट, GK न्यूज, बल्लारशाह. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.